कोल्हापूरचे जे काँग्रेसचे नेते आहेत हे प्रत्येक निवडणुकीमध्ये एक काहीतरी स्लोगन काढतात आणि कोल्हापूरच्या लोकांना फसवतात. ते आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून नेहमी जे चालत होतं ते या निवडणुकीमध्ये चालणार नाही. प्रत्येक वेळी एक टॅगलाईन द्यायची. आता सुद्धा त्यांनी एक टॅगलाईन काढली आणि मग त्याला उत्तर आम्ही देणं हे क्रमप्राप्त होतं. त्या पद्धतीने त्यांना उत्तर दिलंय. भविष्यामध्ये सुद्धा आणखीन जे जे ते बोलतील त्याला त्या पद्धतीने उत्तर दिलं जाईल. कोल्हापूरच्या झणझणीत मिसळीचा आनंद स्वतः मुख्यमंत्री घेणार आहेत असं कळतंय. काय वस्तुस्थिती आहे, 12 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची कोल्हापूरला वेळ दिलेली आहे. नेहमीच्या पारंपरिक पद्धतीनं सभा किंवा रोड शो न घेता मिसळ कट्टा हा कार्यक्रम आयोजित आपण करत आहोत, ज्यामध्ये टॉक शो होणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा 1 तासाचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे आणि संबंध कोल्हापूर शहरामध्ये 20 प्रभागामध्ये 40 ठिकाणी स्क्रीन लावून प्रत्येक ठिकाणी 2-2 हजार लोक असतील आणि जिथं हा कार्यक्रम होईल तिथं एक 2000 एलिट क्राऊड, ज्याला आपण ओपिनियन मेकर्स म्हणतो, शहरातले हुज हू, ते एकत्रित करून मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत मिसळचा ते आस्वाद घेतील आणि यामध्ये सीएम साहेब आपल्या भावना कोल्हापूरच्या नागरिकांपर्यंत पोहोचवतील. काँग्रेसचे सतेज पाटील यांनी काल आपल्यावर टीका तर उमेदवारांपर्यंत विश्वास खरं पाहता हे पहा, त्यांच्या कुठल्याही नशीबवान आहे की प्रामाणिक उमेदवार देऊ शकतात. त्यांच्या टीकेला उत्तर देणं खरं म्हणजे बिलकुल गरज नाही आहे. ते आता सैरभैर झालेले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. ज्या पद्धतीचं पॅनल आम्ही जाहीर केलं, तुम्ही बघा त्यांच्याकडे उमेदवार 3 ठिकाणी त्यांनी पती पत्नींना उमेदवार दिलेले आहेत. म्हणजे उमेदवारच नाही त्यांच्याकडे. आमच्याकडे अतिरिक्त उमेदवार होते. 350 उमेदवार भाजपकडं, 300 उमेदवार शिवसेनेकडं, राष्ट्रवादीकडे 150 उमेदवार आणि यातून चयन करण्यासाठी, निवड करण्यासाठी थोडासा उशीर लागला. परंतु एक मजबूत आणि सक्षम असं होतकरू पॅनल तयार झालेलं आहे. अनेक मोठ्या संख्येनं काम करणाऱ्या महिला, सुशिक्षित महिला आमच्या पॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांना संधी आपण दिलेली आहे. आम्ही सांगितलं होतं 25 ते 30% या आमच्या आघाडीमध्ये, आमच्या महायुतीमध्ये हे युवक असतील. त्या पद्धतीचे सुद्धा आम्ही उमेदवार दिलेले आहेत. या सगळ्या करण्यासाठी 1-2 दिवस फक्त उशीर झाला, फार काही वेळ झालेला नाही. पण याचा सगळा जो परिणाम आहे तो 16 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल. काँग्रेस आणि ठाकरे गटाची आघाडी तर झालेली आहे, मात्र या आघाडीनंतर देखील ठाकरे गटाचे पदाधिकारी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करताना दिसत आहेत, कारण त्यांच्या धोरणामुळेच असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बाहेर गेला असं अशा पद्धतीची त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही आहे. ते एकाधिकारशाही, हुकुमशाहीनं नेहमीच ते काम करायची सवय आहे त्यांना. अनेक निवडणुकांमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता निवडणूक सुरू व्हायच्या आधीच त्यांनी काही उमेदवारांना दम द्यायला सुरू केलाय, तेही तुम्ही सगळे बाईट्स बघितलेले आहेत. त्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही. परंतु त्यांच्या या हुकुमशाहीमुळेच राष्ट्रवादी सुद्धा बाहेर पडलेली दिसते आहे. जे लोकांना एकत्रित घेऊन समन्वयानं काम करावं ही त्यांची भावना नाही आहे. ते मला वाटतं फार काळ चालणार नाही. महायुतीचे 10 पैकी 10 विधानसभेला आमदार आले, त्यानंतर नगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीची सत्ता आली. आपण भविष्यवाणी केली होती की 10 पैकी 10 आमदार निवडून येणार. आता 81 जागापैकी महायुतीचे किती उमेदवार निवडून येतील असं वाटतं? माघारी झाल्यानंतर, एकदा पूर्ण पॅनल डिक्लेअर झाल्यानंतर मी सांगेन. परंतु 90% हे नगरसेवक जे आहेत ते महायुती येतील. अगदी चुकून 1-2-4 काय त्यांच्या हाताला लागले तर लागले, परंतु ज्या पद्धतीचं सक्षम पॅनल आमचं झालेलं आहे आणि यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप ताकदीनं सगळे कार्यकर्त्यांचा संच घेऊन या निवडणुकीला आता सामोरं जात आहेत. विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. त्यामुळे नागरिक हे विकासाला प्राधान्य देत असतात. महापालिकेची निवडणूक तुम्ही बघा, आता काँग्रेसकडं जर ते लोकांच्या समोर गेले आणि आम्ही तुम्हाला विकास करून निधी देऊ म्हटलं तर लोक सुज्ञ आहेत. कसा निधी देऊ शकतात? त्यांच्याकडे ना आमदार, ना मंत्रीपद, ना कुठला राज्याचा निधी त्यांच्याकडे येऊ शकतो. ते निधी देऊ शकत नाहीत. एवढं लोकांना समजतंय. त्यामुळे लोक त्यांना स्वीकारणार नाहीत आणि महायुतीलाच लोक आशीर्वाद देतील. काही नाराज लोक त्यांना जनसुराज्य शक्तीनं आपल्याच मित्र पक्षाला यामधले सुद्धा अनेक लोक उद्या थांबतील याचा मला विश्वास आहे. महायुती म्हणून लढत असताना जनसुराज्य वेगळा लढला, ते देखील महायुतीमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र आपल्याकडून काही फोन रिसीव्ह झाले नाही, तुम्ही फोन उचलला नाही, बेदखल केला, अशा पद्धतीचा आरोप काल पत्रकार परिषदेमध्ये करण्यात. मी याबद्दल मी बोलणं योग्य नाही. परंतु जे झालं ते सगळ्यांच्या समोर आहे. वरिष्ठांशी त्यांची काय चर्चा झाली मला माहिती नाही, परंतु आता जे आहे हे आहे, याप्रमाणे आपण समोर जातो. महाविकास आघाडीसोबत आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वंचित किंवा राष्ट्रवादी जी बाहेर गेलेली आहे ती पुन्हा एकत्र येईल
आणि त्यांची मजबूत आघाडी होईल असं म्हटलं जातं. समजा निकाल लागल्यानंतर काही होणार नाही. मी सांगितलं महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा यांना महाराष्ट्रानं आशीर्वाद दिलेला आहे. कोल्हापूर सुद्धा त्यांनाच आशीर्वाद देईल.